चला मित्रांनो, हॉरर स्टोरीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर सुरू करू मित्रांनो आपली हॉरर स्टोरी कहाणी. मित्रांनो, आजची कहाणी आहे चांगली आणि ऐकण्यासारखी मित्रांनो. तर काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो. ह्या गोष्टीचा हे फक्त तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी आम्ही बनवतात मित्रांनो. फक्त मनोरंजन, काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध ह्या गोष्टीचा कोणत्याही काही नाही मित्रांनो. ही कहाणी फक्त तुम्हाला आम्ही एक मनोरंजन म्हणून सांगतात मित्रांनो. तर चला तर मित्रांनो सुरू करू. आपल्या चॅनलवर सगळं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज थोड्या आपण एक नवीन कहाणी हॉरर स्टोरी सांगत आहोत मित्रांनो. तर ही कहाणी आहे मित्रांनो. आता सुरुवात करू मित्रांनो. तर चला ओके. तर मित्रांनो चला सुरू करू मित्रांनो. मग आता सांगतो, ऐका मित्रांनो. तर ही आहे मित्रांनो एक कहाणी अशी. मग तिथे एक बंगला असतो मित्रांनो. बंगल्यामध्ये एक पहारेकरी एक असतो. पहारेकरी आणि एक त्याची गर्लफ्रेंड असते मित्रांनो. आणि तिसरा म्हणजे गर्लफ्रेंडचा भाऊ असतो. असे तिघं असतात मित्रांनो. तिघं असतात आणि ह्यानं जाते मित्र कुठं बाहेर गावाला. म्हणजे नवरा बायको असतात तेव्हा. त्याच्यातून नवरा जातो गावाला, बायको असते मित्रांनो घरीच. पुन्हा जाऊन येते. तर मित्रांनो जाऊन पडल्याच्यानंतर मग ह्यानं बायकोला आवाज देते मित्रांनो. तर बायकोला आवाज दिल्याच्यानंतर बायकोचा काय आवाज येत नाही. मग त्याच्यावर आपला सिक्युरिटी गाडी येतो मित्रांनो. आल्याच्यानंतर मग तो काय असायला म्हणते कुठे गेली म्हणते. मेरी बीवी कहाँ गई. तर म्हणते बीवी तुम्हारी बाहर का. इधर काय होंगी खा आएगी म्हणते. बैठो म्हणते घर में जाके. अच्छा म्हणते. गर्लफ्रेंड भेटते तर मध्येच मित्रांनो. हाँ कैसे हो, अच्छे हो. नंतर दिखा नाही म्हणजे बाहेर गई होंगी बाहेर का. अच्छा म्हणते. तर मित्रांनो पुन्हा मग त्याचा गर्लफ्रेंडचा भाऊ भेटते. हां क्या नाही. अच्छा मध्ये मग सगळ्याच्या गाडी भेट घेतात मित्रांनो. भेट घेते मित्रांची आणि बोलतात मित्रांनो. तर मग ते बहुत ही बढ़िया हो, कैसे रहे तुम्हारा टूर. म्हणते अच्छे रहे, बहुत मजे से गए, बहुत खुश म्हणते. फिर ये प्रिया के लिए ये लिया था मेरी बीवी के वास्ते, ये लाया था ऐसा वैसा म्हणते सांगत असते मित्रांनो. तो अच्छी बात म्हणते. तर मित्रांनो पुन्हा चालू होते मित्रांनो कहाणी. म्हणते मग तिचा नवरा जे म्हणतो मला अजीब वगैरे दिसलं म्हणते. कोणतर काहीतरी ते वेगळं दिसलं म्हणते ना. मग ती चपराशी असते. हिचा नवरा उठते. मग म्हणते उठल्यानंतर मग ते सांगते इथे काहीतरी वेगळं दिसतं म्हणते. ते म्हणते आणि तिथं वर उठतं आहे आणि बघतं ह्याला म्हणते ह्याची बायको दिसते वर. प्रिया असं वेगळं करत मित्रांनो. म्हणते प्रिया. मग ती चपराशी बोलतो इधर आओ क्यों क्या हो. वो देखो म्हणते प्रिया दिख रही म्हणते वहाँ पे. कहाँ दिख रही तू म्हणते. नाही वहाँ दिख रही म्हणते. देखो म्हणते गौर से करो हाँ म्हणते. तर मित्रांनो मग यानं घाबरत. देखो म्हणते वहाँ वो हाँ म्हणते. वो देखो हाँ प्रिया म्हणते. मग ते चपराशीला बी दिसते मित्रांनो. मग चपराशी घाबरते मित्रांनो. नाही मुझे तो नहीं दिखी वहाँ पे, कोई नहीं म्हणते चपराशी. आणि मग ह्यानं काय करते कोई नाही म्हणते मित्रांनो. आणि मग तिथून आपली बॅग वगैरे गुंडाळते आणि ह्याचा प्रासीतून लगेच पलायन करायला चालू करतो मित्रांनो. घेऊन घाबरतो. मग ह्याच्या नवरा सांगते काय नाही काय तूच बस म्हणते तसं. मग ह्यानं बाहेर पळून जाते मित्रांनो. कोण त्याच्या प्राशीत बॅग सोडून रस्त्यात पळून जाते मित्रांनो. मग तिथंच येते ते. मग बॅग रस्त्यामध्ये घेऊन पळून जात असतो मित्रांनो. ते जंगलामध्ये येणं पाहत. मग तिथं म्हणते कहाँ जा रहे हो बाबू. गार्डन में सिक्योरिटी गार्ड बाबू कहाँ जा रहे हो. भूल गए क्या मुझे. नहीं मुझे छोड़ दो म्हणते. नंतर मग जाते म्हणते मित्र. पुढे जाते. गेल्यानंतर छोड मुझे छोड म्हणते.
तो मित्रांनो त्याला पण म्हणते मुझे छोड़ दो, इतनी बात छोड़ दो, मैं गलती हो गई मेरे से, मुझे माफ़ कर दो, छोड़ दो म्हणते मित्रांनो. आणि पळतातो मित्रांनो. पळतातो तेवढा तर मग त्याच्यामध्ये जाऊन असं मग त्या दिवारमध्ये तिला असं त्या मासा दफन करतो मित्रांनो. तिनं चिडून गायब होऊन जाते मित्रांनो. मग जातो मित्रांनो. ते मिळाल्यानंतर मग नेक्स्ट चालू होतो पुढचा मग मित्रांनो. मग ते झाल्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो मग एक तर मारला जातो मित्रांनो. हल्लीत कधी आता ते दोघं मित्र अजून ते मग ते त्या म्हणजे ह्याचा म्हणजे ह्याची मैत्रीण एक असते, तिचा भाऊ असते. म्हणते क्या हुआ म्हणते, यार म्हणजे बहुत दिन से मेरे को प्रिया की साथ म्हणजे प्रिया दिसलेली म्हणते बायको माझी. तुम्ही कुछ गलत फहमी है, तुमको रहा है, मैं तुमको डर लग रहा है म्हणते. गर्लफ्रेंडचा भाऊ असतो मित्रांनो. तिच्या गर्लफ्रेंड असते तिची बायको वेळ राहिली असते. आणि माझी बायको दिसायला म्हणते तुम्ही कुछ तो गलत फहमी हो म्हणते. चलो तुमको डर लग रहा है, तुम्हारे दिमाग में कुछ तो है म्हणते. चलो मैं तुम्हारे साथ मैं सोता हूँ म्हणते. म्हणजे चलो अच्छा चलो म्हणते. मग मित्रांनो मग हा काय करतो मित्रांनो फारच घाबरत असतो मित्रांनो. मग तिथून जातो पुढे मग झोपतो मित्रांनो. ह्याला आवाज येतो त्याच्या मित्रांनो. आवाज आल्यानंतर उत्साह जागतो म्हणते. कसा आवाज आला म्हणते, कोण आहे म्हणते. उठताना बाहेर जाते मित्रांनो. बाहेर जाताना मग पुढे जसं जातं कोण आहे या जातं पुढे जातं. कोण आहे कोई मजाक कर रहा है क्या म्हणते मेरे साथ. तिकडे वरती कोण आहे क्यों बाबू छोड़ छोड़ो आइंदा ऐसा कुछ नहीं करूँगा मैं, छोड़ दो मुझे माफ़ कर दो. आणि मित्रांनो तिथंच त्या दिवारमध्ये नेऊन त्याची बॉडी ते भूतून टाकते मित्रांनो. त्या दिवारामध्ये ओढून घेऊन जाते मित्रांनो. ती बॉडीला त्याच्या बॉडीला घेऊन जाते दिवारामध्ये ओढून. त्या बॉडी त्याच्यामध्ये नेऊन टाकतो मित्रांनो. ती चुडेल त्याची बॉडी वाढते आणि त्या दिवारमध्ये घेऊन जाते मित्रांनो. लावून टाकते. मग हे मित्रांनो मग हे मारलं जातो मित्रांनो. दोघं मारलं तर राहते त्याची मैत्रिणी शेवटची मित्र म्हणते. मग हे ना म्हणते तुम्हारा भाई अभी यहाँ तो सोया था कहाँ गया निकल के, नहीं मालूम बोल के नहीं है हे कहीं होगा म्हणते. चलो तुम्हें कुछ अलग महसूस हो रहा है, तुम्हारी बीवी नहीं है, तुम इसलिए कुछ अलग महसूस, चलो मेरे साथ उधर चलो म्हणते मित्रांनो. तो अच्छी बात आहे म्हणते. तर मित्रांनो त्याला घेऊन जाते मित्रांनो. मैत्रिणी त्याच्या घराकडे त्याला घेऊन जाते तेवढं मध्ये ह्याच माणसाचा फोन होतो. आवाज त्याच्या भावाचाच फोन होतो त्या दिवारमध्ये. आओ जल्दी आओ मुझे तुम्हारे घर में हूँ मैं, जल्दी आओ म्हणते. मग फोन करते क्या हुआ म्हणते, तुम्हारे भाई का फ़ोन आता म्हणते गौरव का, कि वो उन्हें मेरे घर में है, मुझे बुला रहा है. आवाज़ से तो पहचान में आ रहा था कि उसकी तबीयत तो बराबर नहीं है म्हणते. अपने को जल्दी जाना पड़ेगा म्हणते. अच्छा तो चलो म्हणते. मग त्याची मैत्रीण ह्यानं गाडीवर बसून जाते मित्रांच्या घराकडे. जाते तर म्हणते कहाँ गौरव आए हो म्हणते यहाँ पे. लाइटें बंद चालू म्हणते. क्या हो रहा है मुझे पता नहीं चला क्यों ऐसा घर में हो रहा है. कुछ अजीब महसूस हो रहा है. कुछ कोई बोल भी नहीं मार रहा है, बोल भी नहीं पा रहा क्या हो क्या समझ रहा है. मग काय होतं मित्रांनो. मग त्या दिवारमधून त्याच्या भावाची बॉडी फेकते म्हणतात. ती भूती धाडकन लगेच बघते. घर भैया क्या हो गया म्हणते. नाही बच गए तो मर गया म्हणते. कोण आहे म्हणते. तिकडे बघतात. मग ते भाऊ म्हणते कोण मार दे की म्हणते इसको म्हणते. मग हिनं जाते एका रूम. हिनं पळत जाते मित्रांनो रूममध्ये जाते पळते. तर मग तिथं मित्रांनो हो ती छूट देते म्हणते रूम तिला त्याच्या मैत्रिणीला पकडते तिकडे. उसको बोल दो तुमने क्या किया, उसको बोल दो तुमने क्या किया म्हणते. नाही मग ते तिच्या मागे येते त्यानं तिचा नवरा बी
ते मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या मागे येत होती. मैत्रिणीच्या मागे आल्या तर म्हणते दरवाजा खोलो, क्यों नहीं खोल रहे हो, क्या हुआ तुम दरवाजा क्यों नहीं खोल रहे हो, भाग रहे क्यों तू म्हणते इस तरह से म्हणते. खोलो दरवाजा खोलो म्हणते. मग दरवाजा खोलते तर मित्रांनो मग ती भूतून गायब होते. फक्त तिने त्याची मैत्रीची एकटी दिसते त्या मित्रांना फक्त. तिची मैत्रीण एकटी दिसते फक्त त्याला. आणि म्हणते क्या हुआ क्यों भागते भागते इस रूम में आई म्हणते. दरवाजा क्यों बंद कर लिया म्हणते. हां म्हणते मग तिने सांगत असते बोल दो से बोल दो म्हणते. कोण आवाज किती करे म्हणते. तर मित्रांनो मग तेवढ्यात मग हा मग थोडा विचारपूस करतो. मग सांगत नसते मित्रांनो. मित्रांनो ही गोष्ट फारच झाल्याच्यानंतर मग पुन्हा का होते मित्रांनो फारच घाबरला असतो तो. घाबरल्याचा असल्यामुळे तो हळूहळू म्हणतो इस कहानी का कुछ राज क्या है मैं सब बता दो म्हणते. बोल दो नहीं तो जहाँ से मार दूंगी बोल दो. कौन क्या म्हणते. बोल जल्दी बोल. जल्दी बोल तूने क्या किया जल्दी बोल म्हणते. अच्छा बताओ म्हणते. मैं तुम्हें बात कहना चाहती हूँ म्हणते. तुम्हारी बीवी तुम मुझे तिने काय म्हणते पहिले मित्रांनो तुम्हारी बीवी मुझे मार डालेगी म्हणते. मुझे बचाओ म्हणते. कोण तिची गर्लफ्रेंड कोणत्या तिच्या नवऱ्याला त्याच्या नवरा म्हणते तुम्ही क्यों मारेंगे वो म्हणते. तुम्ही क्यों मारेंगे वो प्रिया म्हणते. क्यों तुमने क्या तुम्हें क्यों मारेंगे म्हणते. वो नहीं रही है मेरे मुझसे बहुत बड़ी गलती हो गई म्हणते. कोण हे ना म्हणते. क्यों क्या हुआ म्हणते. तर मित्रांनो मग ही कहाणी सांगायला चालू करते मित्रांनो पुन्हा. क्या हुआ म्हणते. अब बोलो म्हणते. म्हणते तुम कहूँ गए थे म्हणते. तुम्हारी बीवी और मैं इस बिल्डिंग में बैठी हुई थी म्हणते. तो मैं तुम्हारी बीवी मेरे बारे में जिक्र करती कि तुम्हारा इरादा मेरे पति के साथ अच्छा नहीं है. तुम कुछ भी उसके साथ बिहेवियर करना चाहती हो. तुम उसे मोहब्बत करते हो. मैं उसको बताऊंगी. तुम यहाँ इसलिए रह रहे हो कि उसे कुछ ऐसा वैसा मग असं म्हणते. मैं वैसा कुछ भी नहीं म्हणते ना. मुझे म्हणते ना मग मैं सब कुछ बता दूंगी म्हणते. नाही बताओगे तू म्हणते. मग दोघी भांडणं करून मित्रांनो. तिची बायको आणि ह्याची गर्लफ्रेंड भांडण करण्यामध्ये हिनं काय करते रागाच्या भरात आपलं टेलिफोनच्या वायरानं तिचा गळा दाबून मारून टाकते मित्रांनो. तिला मारून टाकते. ती मारते तर तिनं मरते खरं करते मित्रांनो. दाबते गळा तर अब क्या होगा म्हणते. हाय रास्ते तो गलती से मर गया म्हणते. अब क्या होगा उसे तुम आने बाद पता चलेगा तो क्या होगा म्हणते. मग हिनं घाबरते मित्रांनो फारच. अब क्या होगा म्हणते. मग तेवढ्यात त्याचा भाऊ येतो मित्रांनो. त्याचा भाऊ येतो. मग भाऊ आल्याच्यानंतर पुन्हा म्हणते क्या होगा म्हणते. मग ते येतो मारी गए म्हणते. मेरे से बात मैंने झगड़ा निकाली और दोनों में झगड़ा हुआ. गुस्से में मैंने इस पे गले को ये दबक दिया म्हणते. टेलीफोन का वायर मर गए म्हणते. चलो अच्छा हुआ म्हणते. अब तो छुटकारा हुआ म्हणते. अब इससे कहा तो अभी ये करेंगे दुनिया वो राजा ने पहिले इसे कहा तो अभी ये कर देंगे म्हणते. तर मग त्याच घरामध्ये तिच्यामध्ये मित्रांनो घरामध्येच एक दिवार करतात म्हणजे भिंतीमध्येच असं दिवार इकडून तिकडून मित्रांनो. आणि तिच्या तिला गाडतात मित्रांनो त्याच भिंतीच्या अलीकडे. अब इसे पता नहीं चलेगा म्हणते. दीवार हो गई अभी म्हणते. मग तिची चपराशी बघते मित्रांनो त्याचा. मग चपराशी गुपची बसते मित्रांनो त्याला पैसे देऊन. आणि दोघं तिघामध्ये राज राहते मित्रांनो फक्त. मग आ सांगते मग ती इतनी बड़ी गलती हुई तुम्हारे अंदर म्हणते. इतना बड़ा धोखा दिया म्हणते तुमने मजा आने के बाद मेरे बीवी साथ इतना बड़ा धोखा कर दिया तुमने म्हणते. सबने मिल के मेरी बीवी अब नहीं रही इस दुनिया में म्हणते. हो गॉड म्हणते मित्रांनो. मग तेवढं तिला बुतीनं हिच्या गळ्याला पकडते मित्रांनो. गळ्याला आहे कोणाला त्या ह्याच्या जी हिची मित्र होते का मित्रांनो. तुम्हारे वजह से मेरी ज़िंदगी ख़राब हुई. तुमने मेरे को मार डाला मैं तुम्हें नहीं छोड़ूंगी म्हणते. मेरे पति से दूर करने वाले तुम ही हो म्हणते. नहीं मुझे माफ़ कर दो इतनी बार मैं गलती हो गई म्हणते. जाते मित्रांनो तेवढ्यात मूर्तीनं तर मित्रांनो असा त्याचा सूड पूर्ण बदला होतो मित्रांनो. सूड घेते मी त्याला ठार मारून टाकते मित्रांनो. मग सूड घेऊन त्याला ठार मारल्याच्यानंतर मित्रांनो सूड घेतल्याच्यानंतर पुन्हा मग एकच पर्याय होतो मित्रांनो. आता मग तिच्या पतिदेव राहीने अलविदा करते मित्रांनो. बहुत दूर जा रही हूँ तुमको छोड़ के म्हणते.
आणि मित्रांनो ही कहाणी इथंच, आजची हॉरर स्टोरी इथंच समाप्त होते मित्रांनो. तर आज ही आपली पूर्ण 15 मिनिटाची कहाणी तुम्हाला कशी वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सांगा मित्रांनो. तुमच्या तुमच्यामुळे आम्हाला साथ मिळता मित्रांनो. कशी वाटते कहाणी आम्हाला स्टोरी कळवा मित्रांनो. आणि आम्ही चांगल्या प्रकारचे व्हिडिओ व्हिडिओ टाकले तुम्हाला चांगले वाटण्यासारखे आहेत मित्रांनो. आणि हा व्हिडिओ चांगला पडला असावा आणि असं तुमच्याकडून अपेक्षा करतो मित्रांनो. तर नक्की मला कळवा कसा वाटला व्हिडिओ काय नाही मित्रांनो. ओके तर मित्रांनो बाय बाय. चला मित्रांनो ठेवतो मित्रांनो आणि कळवा आम्हाला नक्की. चला मित्रांनो ओके बाय बाय. चला तर बाय बाय.